नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला जिओपॅटिकल टेक्नॉलॉजी हा ॲडव्हान्स कोर्स करायचा असेल, 1 वर्षाचा हा कोर्सेस असतो, तर या कोर्सेसला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी जे ॲप्लिकेशन आहे तर त्या ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे। त्याविषयी विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। कोण कोण इलिजिबल असणार आहे, ॲप्लिकेशन कुठे करायचं, इम्पॉर्टंट डेट्स, ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे, लास्ट डेट कोणती असणार आहे, त्यानंतर बघा त्या कोर्सेसविषयी आपण माहिती जी आहे तर ती माहिती बघणार आहोत। या ठिकाणी बघा कॅम्पस कॉमन एंट्रन्स प्लॅटफॉर्मच्या लॉग इनला आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे। पण सुरुवातीला आपण जो कोर्स आहे तर त्या कोर्सविषयी विद्यार्थी मित्रांनो माहिती घेणार आहोत। या ठिकाणी बघा डिपार्टमेंटल ऑफ जिओग्राफी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत हा कोर्स येत असतो। ॲडमिशन ओपन फॉर ॲडव्हान्स कोर्सेस इन जिओपॅटिकल टेक्नॉलॉजी हा 25-26 या ॲकॅडमिक इयरसाठी हा कोर्स असणार आहे। यासाठी बघा ॲप्लाय नाव, आपण सुरुवातीला जे ही वेबसाईट बघितलेली आहे, सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी बघा रजिस्टर हिअर यावर क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर बघा जो तुम्हाला ID पासवर्ड मिळणार आहे, या ठिकाणी तुमचा ईमेल ID असणार आहे आणि जो पासवर्ड तुम्ही क्रिएट केलेला आहे पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि हा कॅप्चा कोड टाकून तुम्हाला लॉग इन व्हायचं आहे आणि ॲप्लिकेशन करायचं आहे। आता या ठिकाणी इथपर्यंत आपण माहिती बघितलेली आहे। पुढे आता माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। बघा ड्युरेशनविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे। 1 इयर्स हा कोर्सेस असणार आहे। तुम्हाला त्यामध्ये 2 सेमिस्टर असणार आहे, म्हणजे 6 महिन्याला 1 सेमिस्टर असतं, अशा प्रकारे 2 सेमिस्टर 1 वर्षामध्ये अशा प्रकारे 1 इयरचं ड्युरेशन असणार आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आता पुढे इम्पॉर्टंट डेट्स फॅकल्टीविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे। या ठिकाणी बघा या ठिकाणी बघू शकता फॅकल्टीज विषयी त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेले आहे। स्मार्ट क्लासरूम विथ वायफाय वगैरे सर्व माहिती जी आहे तर ती माहिती फॅकल्टीची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे। त्यानंतर बघा इम्पॉर्टंट ज्या डेट्स आहे, ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स करायचा आहे ॲडव्हान्स कोर्स इन जिओपॅटिकल टेक्नॉलॉजी हा कोर्सेस करायचा असेल, यासाठी बघा ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे। 10 मे 2025 ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे। लास्ट डेट जी आहे तर ती बघा 10 जून 2025 ही लास्ट डेट असणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी। त्यानंतर बघा जर तुम्हाला काही क्युरीज असतील, काही अडचणी असतील तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी बघा हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेला आहे, ईमेल ID पण दिलेला आहे। या ठिकाणी तुम्ही तुमची तक्रार जी आहे तर ती नोंदवू शकता जेव्हा तुम्हाला ॲप्लिकेशनला काही एरर येत असतील तर यासाठी हे इम्पॉर्टंट जे कॉन्टॅक्ट असं आहे हे तुम्हाला महत्त्वाचे असणार आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पुढील माहिती बघणार आहोत। डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ॲडमिशन ओपन फॉर ॲडव्हान्स कोर्सेस इन जिओपॅटिकल टेक्नॉलॉजी ॲकॅडमिक इयर 25-26। आता याचा जो सिलेबस आहे तर तो सिलेबसविषयी आपण याच्यानंतर माहिती बघणार आहोत। सुरुवातीला इलिजिबल कॅन्डिडेट कोण कोण असणार आहे, कोण कोण यासाठी ॲप्लिकेशन करू शकता। ज्या विद्यार्थ्यांचं BA मॅथमॅटिक्स झालेलं असेल, त्यानंतर BA जिओग्राफी झालेला असेल किंवा BA स्टॅटिस्टिक्स झालेला असेल किंवा आर्किटेक्चर BTech किंवा BCM असेल, BCA असेल, BCS असेल किंवा BSc झालेला असेल किंवा BE झालेला असेल, हे सर्व विद्यार्थी जे आहेत तर या कोर्सेससाठी इलिजिबल असणार आहे। आता बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे अजून काय माहिती दिलेली आहे का ॲप्लाय नाव, जी सुरुवातीला आपण कॅम्पस कॉमन एंट्रन्स हे पेज जे दिलेले आहे तर यावर जाऊन तुम्हाला तो ॲप्लिकेशन करायचं आहे। आता याचा जो सिलेबस आहे तर तो सिलेबस विद्यार्थी मित्रांनो बघूयात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो कोर्सेस आहे ॲडव्हान्स कोर्सेस इन जिओपॅटिकल टेक्नॉलॉजी यासाठी जो एंट्रन्स एक्झामिनेशन सुरुवातीला होणार आहे तर त्याचं सिलेबस काय आहे तर तो सिलेबस आता बघणार आहोत। यामध्ये बघा डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सिलेबस फॉर ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर ॲडव्हान्स कोर्सेस इन जिओपॅटिकल टेक्नॉलॉजी।
यामध्ये बघा 2 सेक्शन असणार आहे. सेक्शन ए जो आहे तर तो आपल्याला 20 मार्क्ससाठी असणार आहे. किती मार्क्ससाठी? 20 मार्क्ससाठी असणार आहे. आणि सेक्शन बी जो आहे तर तो 80 मार्क्सचा असणार आहे. सुरुवातीला आपण सेक्शन ए मध्ये कोणकोणते युनिट्स येणार आहे तर त्याविषयी माहिती बघणार आहोत. आणि त्यानंतर सेक्शन बी मध्ये कोणकोणते टॉपिक्स येतील किंवा युनिट्स येणार आहे तर त्याविषयी माहिती बघणार आहोत. सुरुवातीला बघा सेक्शन ए जो आहे त्यामध्ये जनरल नॉलेजचे क्वेश्चन येणार आहे, ॲप्टिट्यूड आणि लॉजिक म्हणजेच मॅथ्स आणि रिझनिंगचे जे आहे टॉपिक्स तर त्यावर प्रश्न येणार आहे. पहिलं युनिट बघा मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड. यामध्ये नंबर सिरीज आहे, लेटर सिरीज, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स, टाईम स्पीड अँड डिस्टन्स, त्यानंतर प्रोपोर्शन अँड पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, इंटरेस्ट अँड काउंटिंग, त्यानंतर टाईम अँड वर्क, रेशो अँड प्रपोर्शन. आता हे जर टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर एक एक टॉपिक काय करा, तुम्ही यूट्यूबला सर्च करा. यावर खूप सारे तुम्हाला लेक्चर जे आहे तर ते लेक्चर तुम्हाला मिळून जातील. ज्या टीचरचं तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे त्यांचं तुम्ही लेक्चर बघू शकता. हे सर्व टॉपिक सर्च करा, तुमचा नक्कीच चांगला अभ्यास होऊन जाणार आहे. त्यानंतर आता युनिट 2 बघूयात विद्यार्थी मित्रांनो. बघा युनिट 2 जो आहे लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग सिलेबस. यामध्ये बघा आर्ग्युमेंट्स, सिटिंग अँड सर्क्युलर असेल, डायरेक्शन असेल, कॅलेंडर, क्लॉक असेल, ब्लड रिलेशन नातेसंबंध, नंबर सिरीज, त्यानंतर कोडिंग डिकोडिंग, ॲझम्पशन्स आणि सिलॉलिझम. हे जे टॉपिक्स आहेत युनिट 2 मधले तर हे व्यवस्थित तुम्ही अभ्यास करू शकता. यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा खूप सारे लेक्चर जे आहेत तर ते लेक्चर तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर युनिट 3 आहे जनरल अवेअरनेस अँड इन्व्हायरमेंट. यामध्ये बघा कोणकोणते टॉपिक्स आहेत, ह्युमन अँड इन्व्हायरमेंटल इंटरॅक्शन, त्यानंतर इन्व्हायरमेंटल इश्यूज, त्यानंतर नॅचरल अँड एनर्जी रिसोर्स, त्यानंतर नॅचरल अँड हॅझार्डस डिझास्टर्स. हे टॉपिक जे आहे तर ते व्यवस्थित करून घ्या. करंट अफेअर्स असतील. त्यानंतर बघा जनरल नॉलेजचे क्वेश्चन जे आहेत तर ते युनिट 3 मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे बघणार आहोत. आता हे जे 3 युनिट आपण बघितलेले आहे तर हे तिन्ही युनिट तुम्हाला 20 मार्काला म्हणजे जनरल अवेअरनेस अँड इन्व्हायरमेंट असेल, त्यानंतर लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग सिलेबस असेल आणि मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड हे सर्व सेक्शन ए मध्ये येत असतात. तर ते तुम्हाला 20 मार्क्सला असणार आहे. आता सेक्शन बी जो आहे तर तो 80 मार्क्सला असणार आहे. आता त्याविषयी माहिती बघणार आहोत. टोटल तुमचा 100 मार्कचा जो पेपर आहे तर त्या पेपरविषयी 20 मार्काचं तर आपण माहिती बघितलेली आहे. आता पुढे जो सेक्शन बी जो आहे सब्जेक्ट स्पेसिफिक क्वेश्चन येणार आहे. त्यामध्ये सेक्शन ए जो आहे बघा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग. यामध्ये बघा टू मेजर हाऊ ॲक्युरेट कॅन्डिडेट्स कॅन हँडल कंपन्शन अँड रिझनिंग अँड इंटरप्रिटेशन ऑफ टेबल्स ग्राफ्स. यावर तुम्हाला जे क्वेश्चन आहे तर ते क्वेश्चन सेक्शन ए मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आता त्यानंतर बघा पुढचा जो युनिट असणार आहे. सुरुवातीला आपण जे युनिट किती आहे बघा जवळपास 4 युनिट असणार आहे. आता हे 80 मार्काला तुम्हाला 4 युनिट आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन 1, 2, 3, 4 हे 4ही सेक्शन तुम्हाला 80 मार्क्सला असणार आहे. टोटल किती मार्क्सला आहे? 80 मार्क्सला असणार आहे. असा टोटल तुमचा 100 मार्कचा हा पेपर असणार आहे. सेक्शन बी कशावर रिलेटेड आहे बघा जनरल अवेअरनेस ऑफ जिओग्राफी, GIS अँड इन्व्हायरमेंट. त्यामध्ये दिस सेक्शन इज टू ॲक्सेस हाऊ वेल यू आर अवेअर बेसिक जिओग्राफी, GIS अँड इन्व्हायरमेंट. यावर बेसिक तुम्हाला क्वेश्चन जे आहे तर ते क्वेश्चन सेक्शन बी मध्ये बघायला मिळतील. त्यानंतर कम्प्युटर बेसिक्स, कम्प्युटर रिलेटेड बेसिक क्वेश्चन जे आहे तर ते या सेक्शनमध्ये तुम्हाला विचारले जातील. The syllabus as per the Maharashtra State Certificate Course in Information Technology MICT and General Knowledge about Computers and the Website. बघा तुम्ही MICTचा जो पेपर आहे तर तो पेपर दिलेला असेल तर त्यामध्ये जसे क्वेश्चन होते तर ते क्वेश्चन तुम्हाला सेक्शन 3 मध्ये बघायला मिळणार आहे कम्प्युटर बेसिकमध्ये. आता त्यानंतर शेवटचा आपला जो सेक्शन आहे बी मधला तर बघा जनरल इंग्लिश. आता इंग्लिशमध्ये बघा जनरल इंग्लिश क्वेश्चन्स येतील. डिझाईन ॲट टू टेस्ट कॅन्डिडेट्स नॉलेज अँड अंडरस्टँडिंग बेसिक ग्रामर. बेसिक ग्रामरवर क्वेश्चन येतील. व्होकॅब्युलरीवर, इम्पॉर्टंट इंग्लिश लँग्वेज त्यामधले रूल्स असतील त्या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. त्यानंतर बघा रूल्स ऑफ टेन्सवर क्वेश्चन विचारले जातील.
प्रेपोजिशन, कंजक्शन, ॲक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस यावर तुम्हाला प्रश्न जे आहे तर ते प्रश्न तुम्हाला पेपरला बघायला मिळतील. त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल. त्यानंतर बघा समानार्थी, विरोधार्थी बघा सिनोनिम, अँटोनिम्स, आयडम्स अँड फ्रेजेस. त्यानंतर स्पॉटिंग एरर्स, सेंटेन्स करेक्शन, क्वेश्चन्स, ॲडजेक्टिव्ह डिग्री असेल. त्यानंतर कंपॅरिझन्स रूल्स असतील, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच असेल, सेंटेन्स रिअरेंजमेंट असेल आणि पॅराजंबल या सर्व. त्यानंतर नियम्स असतील. यावर तुम्हाला जे क्वेश्चन आहे तर ते क्वेश्चन तुम्हाला तुमचा जो कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन आहे तर त्याच्यावर तुम्हाला बघायला मिळतील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना बघा हा जो कोर्स आहे तर हा कोर्स करायचा असेल तर त्यांनी नक्कीच सिलेबसचा चांगला अभ्यास करा. म्हणजे तुमचं नक्कीच सिलेक्शन जे आहे तर ते सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला हा कोर्स जो आहे तर हा कोर्स करता येणार आहे. बघा अशा प्रकारे आज आपण बघा डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी अंतर्गत हा जो कोर्स येत असतो ॲडव्हान्स कोर्स इन जिओग्राफिकल टेक्नॉलॉजी तर याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. इम्पॉर्टंट ज्या डेट्स आहे, लास्ट डेट फक्त लक्षात ठेवा. या डेटच्या अगोदरच तुम्हाला जर ॲप्लिकेशन करायचं असेल तर तुम्ही 10 जून या ठिकाणी बघा 10 जून 2025 या तारखेपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर एज्युकेशन रिलेटेड तसेच एंट्रन्स एक्झामिनेशन असतील, ॲडमिशन प्रोसेस असतील, तसेच CAT रिलेटेड इन्फॉर्मेशन, जॉब रिलेटेड इन्फॉर्मेशन मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेअर करत असतो. जे विद्यार्थी आपले चॅनल नवीन असतील ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.